जय जय रामकृष्ण हरी. सुजन हो, श्री ज्ञानेश्वर माऊलीकृत हरिपाठाच्या चिंतन प्रवाहामध्ये आज आपण प्रारंभीच्या देवाचिये द्वारी उभा क्षणभरी या सुप्रसिद्ध अभंगावर चिंतन करूया. हरिपाठाच्या सर्वच अभंगांमध्ये माऊलींनी मुख्यतः भगवन नामाचीच महती गायली आहे. सांप्रत युगात सर्वसामान्य जनांना सर्वश्रेष्ठ तरीही भक्ती मार्गातलं सुगम साधन एकमेव नामसाधनच आहे, असं सर्वच संत महंतांनी वारंवार सांगितलं आहे. आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वं मायामयं जगत सत्यम सत्यम पुन्हा सत्यम हरैर्नामैव केवलम. नामाचं महात्म्य ठासून सांगणारा हा श्लोक भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्यांचा आहे. आचार्य सांगतात, या सर्व मायामय जगात सत्य अशी काही गोष्ट असेल तर ते केवळ आणि केवळ भगवंताचं नाम आहे. नामापरते सत्य न मानावे असा नित्य उपदेश नामावतारी संत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजही करतात. तर तुकोबाराय म्हणतात, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. अशाच रीतीने हरिपाठातही पुन्हा पुन्हा भगवंताच्या गोड नामाचंच चिंतन करताना माऊली गातात, देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणे, द्वारकेचे राणे पांडवांघरी. अध्यात्मशास्त्रातल्या जाणकारांच्या मते देवाचिये द्वारी याचा भावार्थ मानवी देहाशी निगडीत आहे. मानवी देह हे देखील निर्गुण आत्मारामाचं सुंदर सगुण मंदिरच आहे. या मानवी देहाच्या आकारबद्ध जड साच्यात राहूनच निर्गुण निराकार परब्रह्मापर्यंत जीवाला वाटचाल करायची आहे. या वाटचालीत नित्याचं कर्तव्य करता करता मुखानी ईशनाम घेत घेत त्याचं अनुसंधानही ठेवायचं आहे. आणि इथेच नामाचा प्रभाव हळूहळू प्रकट व्हायला सुरुवात होते. सुरुवातीला घेतलेल्या पहिल्या हरिनामापासून त्या नामप्रवाहात साधक सातत्यानी चिकाटीनी पुढं जात राहिला तर एक क्षण एक नाम असं काही तेजस्वी शक्तिशाली प्रकट होतं की मग त्या क्षणभरातच जीवाला शिवाचा साक्षात्कार होतो. वेदांनी गायलेल्या अहम ब्रह्मास्मी आदी तत्वाची साक्षात अनुभूती होऊन स्वरूपाची निश्चित खूण प्राप्त होण्यासाठी मग एकच क्षणही पुरेसा होतो. सातत्यानी निष्काम वृत्तीने घेतलेल्या हरिनामाच्या सुकृताच्या राशीच्या राशी साधकाच्या पुण्यसंचयात भर घालत राहतात. त्या पुण्यप्रभावामुळं शिवरूप झालेल्या त्या साधकाला अनायसेच दुर्लभ समजल्या जाणाऱ्या चारही मुक्ती प्राप्त होतात. याचा अर्थ असा की नामाची साधना करणाऱ्याला प्रथमतः सलोकता म्हणजे सद्गुरूंचं नित्य सानिध्य अनुभवाला येतं. पुढं दुसऱ्या अवस्थेत समीपता म्हणजे सद्गुरुकृपेनी सद्भक्तांच्या संतांच्या निकट सहवासाचा लाभ मिळतो. याचा परिणाम तिसऱ्या अवस्थेत भगवंतासारखं रूप प्राप्त होतं. ही सरूपता मुक्ती म्हणजे तो अगदी देवासारखा भासमान होतो. तर या सगळ्याचा कळस सायुज्य मुक्ती म्हणजे देवभक्तामध्ये अणुमात्रही भेद न राहता जीवच शिव होऊन राहण्यात होतो. वेदशास्त्र पुराण देखील हात उंचावून हीच ग्वाही देतात. संसारी पांडवांच्या घरी याच नामनिष्ठेच्या प्रभावामुळं द्वारकेचा राजा श्रीकृष्ण वारंवार येण्यास बाध्य होत असे. हे मी महर्षी व्यासांच्या हवाल्याने तुम्हाला सांगतो, असं माऊली म्हणतात. जय जय रामकृष्ण हरी.